हा बहिणीनो, आज मी तुम्हाला अंड्याची आमटी कशी करायची ते दावणार आहे. संध्याकाळचं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आम्ही दोघंच असतोय म्हणून 2च अंडे आणले बघा. तेवढीच 2 वाटी आमटी करायची. संध्याकाळचं लय लागत नाही. आज रविवार आहे. आज नॉनव्हेज खाल्लं तर चालतं. आता ह्यात आपण पाणी ओतायचं आणि उकडत ठेवायचे. असं उकडत ठेवायचं अंडे. हे 2 अंडे आता उकडत ठेवलं, त्याच्यावर झाकायचं. 10 मिनिटात अंडे उकडतात. त्यावर आपण मसाला करून, असं मला किचन सगळं स्वच्छ लागतं बघा. मी काय घाण करत नाही. सकाळच्या परी सगळं आवरून मगच खाली जाते मी. हे बघा, आता हे म्हणजे वाळलेलं खोबरं एवढंच घेतलं आणि हे लसूण घेतलं आणि त्यात आता मी तुम्हाला लावते. जरा जिरं आणि जरा तीळ घालणार आहे. दुसरा कुठला मी मसाला वापरत नाही आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. हा बघा, मसाला डब्बा सगळं मसाले असतात त्या. हे बघा, हे मिक्सरचं भांडा. त्यात आता मी जरासं जिरं घालणार आहे. जिरं कमीच वापरायचं आणि तीळ जास्त वापरायचं, म्हणजे आमटी घट्ट येते. हे बघा, थोडं थोडंच घातले. आता त्यात खोबरं घालायचं आणि बारीक वाटण करून घ्यायचं. कोथिंबीर वरनं घातली तरी चालते. ज्याच्याकडे अद्रकचा तुकडा असला तर एखादा तुकडा तरी घातला तरी चालते. लय घालायचं नाही अद्रक. तसं मी मटणाला जास्त वापरायचं असते अद्रक. त्यात कोथिंबीर मी अशी घातली बघा, कारण का आमच्या मालकासनी वरण आवडत नाही. शक्यतो मी वरणच घालते, पण आमच्या मालकासनी बारीक करून आवडते म्हणून घातले मी त्यातच. आता हे मिक्सरला बारीक करायचं. असं गुलालासारखं बारीक करून घ्यायचं बघा. म्हणजे कसं आमटी अशी घट्ट होत्या, लई म्हणजे पाण्यासारखे दिसत नाही. पाक बारीक केले का मी मसाला हे असं. हे आता असं बाजूला ठेवूया. आपण तवर भाकरी करून घेऊया. अंडे शिजतात तवर. हे आमचा मिक्सर आहे बघा. असं आहे आमचं किचन. आता भाकरीला पीठ घेतलंय बघा. मी 2 भाकरी करणार आहे. उतवून ठेवलं भाकरीला. ज्वारीच्या पिठाला उतवून घ्यायला लागते, तेव्हा ती भाकरी येते. असं भाकरीचं पीठ मळून घ्यायला लागते सरासर, तेव्हा ती भाकरी चांगली होते. अशी भाकरी थापायची असतात गोल व्यवस्थित. एका हाताने थापली तर चालतं. बघा, पूर्ण भाकरी माझी. दुसरी बारकी भाकरी टाकल्या बघा, कारण 2च टाकल्यात. तुम्हाला दावते मी. सकाळी मी चपात्या करते, तेव्हा तरच भाकरी करते सकाळच्या. ते बघा, घरच्या गव्हाच्या चपात्या कसल्या भारी आहेत बघा. अजून मऊ लुसलुशीत चपात्या, मोठ्याच्या मोठ्या. आणि तुम्हाला मी ऑर्डरमध्ये बी सांगितले माझ्याकडे चपात्या आणि भाकरी मिळतील म्हणून सांगितलं. कारण का मी मटण आणि चिकन दोन्ही बी करून देतो म्हणजे अशी पसत्या बघायची भाकरी असं. हे बघा, भाकरी माझी कशी फुगते आता. भाकरी बी आमच्या मोठ्याच असतात, बारीक नसतात. घरगुती सगळं जेवण मिळेल म्हणून मी सांगितलं तुम्हाला. नॉनव्हेज मिळणार, चिकन मटन, भाकरी चपाती कुणाला लागत असल्या तर ते बी मिळणार. अंडे आता उकडलेत बघा. आता आम्ही आमटीला पातेलं ठेवले. आता त्यात तेल सोडायचं. हे बघा, मी 2 पळी तेल घातले. आता त्यात आपण मसाला बारीक केलेला घेऊ, त्यात घालायचा सगळा आणि परत त्याला चांगला भाजून द्यायचा की तेल सुटच बघा. सगळा मसाला मी त्यात घातला सगळं. आता ते पुसून भांड्यात हे सगळं घालायचं मसाला. हे बघा, आता मी मसाला सगळा टाकला. सगळं हलवून घ्यायचा एकसारखा. प्लीज तरी मसाला सगळा हलवायचा. त्यात लागली चटणी, मीठ आणि हळद थोडीशी टाकायची. हे बघा, मी चटणी, मीठ, हळद दोन्ही टाकले. आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. म्हणजे हे सगळं एकदमच त्यात टाकलं की नाही कट ते चांगला येतो आमटीला. दुसरा मी कुठलाही मसाला वापरत नाही, नुसतं एवढाच मसाला वापरतो. एकदा आमच्या बी म्हणजे माझ्या बी जेवणाची चव बघा, असं करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इकडं दुसरी भाकरी बी झाली बघा, बारीक पीसेस केले आम्ही.
कारण चपात्या भरपूर शिल्लक आहेत. हे बघा कशी वाली भाकरी झाली. असा सगळा भाजायचा मसाला आजनं म्हणणं सारखं हलवायचं कारण का खाली लागू नये म्हणून. हे बघा बारकी लहान भाकरी अशी फुगली एकदम बारकी आहे, पण हॉटेलमध्ये एवढ्याच साईजच्या असतात आणि आमच्या घरगुती भाकऱ्या एवढ्या मोठ्या असतात बघा. एवढ्या मोठ्या भाकरी घालतोय मी. पूर्ण तुम्हाला मोठ्याच भाकरी मिळणार. घरगुती जेवण सगळं घरातल्यासारखं मिळणार. आता आपण मसाला बघूया अंड्याचा. बघा तेल सुटलंय त्याला आहे का. आता आपण त्यात पाणी वाटायचं. गरम करून पाणी वाटा. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे, म्हणजे हे आम्ही दोघांच्या पुरतंच करतोय. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा 3 माणसांना 4 माणसांना त्या बेताना आपला मसाला बी असतो आणि सगळंच असतोय. हे असं दिसतं बघा आमटी. आणि थोड्या वेळानं उकळी आल्यावर तर ह्याच्या परत चांगला कट येतोय. आणि आपण परत त्यात अंडी सुलून घातली तर चालत्या, तर नाही तसंच घेतलं तरी चालतंय. किंवा फ्राय करून जरासं तव्यात तेल टाकून फ्राय करून टाकलं तरी चालतंय. ती बी चव चांगली लागते. आम्ही दोघं असल्यामुळे एवढंच वाटीभर तांदूळ घालतो बघा. संध्याकाळचं मुलगा नसतो आमचा जेवायला, तो कामाला जातो. आत्ता आला कामावरून, आता जेवणार जाणार. सकाळी जेवायला नसतो, आता जेवतोय आणि जातोय. संध्याकाळी 11 वाजेपर्यंत येतोय बघा. एवढंच तांदूळ घालतो आम्हा दोघांना. भात लय लागत नाही आम्हाला, त्यामुळे संध्याकाळी दोघांनी एवढा असा भात फुलतोय बघा. भात शिजत ठेवला की इकडं आणि आमटे याला उकळी यायला तुम्हाला लावतो. कसला बारीक कट आला बघा अंड्याच्या आमटीला. तर्री किती छान आले बघा. हे का दिसतंय का तुम्हाला बघा. मग आमचा जेवणाचा बेत कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. नमस्कार.